येवला ठाणगाव येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लढ्याला यश. येवला पंचायत समितीसमोर सुरू असलेले 11 दिवसाचे आमरण उपोषण स्थगित. संघटनेची मागणी मान्य झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. ठाणगाव येथील खंडेराव महाराज मंदिर, शिवस्मारक, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा ठाणगाव येथील अशोक विठोबा शेळके यांनी मुख्य रस्त्यात केलेल्या कांदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेकदा ग्रामसभेत विषय घेऊनही कारवाई न झाल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने 7 जुलै रोजी येवला गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आले होते. यात गट विकास अधिकारी यांनी प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून कागदपत्र पडताळणी करणे कामी थांबविण्यासाठी लेखी पत्र दिले होते, म्हणून संघटनेच्या वतीने आवश्यक वेळ देण्यात आलाय. मात्र अतिक्रमण न हटवल्याने पुन्हा 23 जुलै रोजी संघटनेच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचे निवेदन सादर करून उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव, तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सतत 11 दिवस सहभाग घेत पाठपुरावा करत प्रशासनास पत्र व्यवहार केला. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत अतिक्रमण हटविण्यासाठी विनंती केली. यावर मंत्री भुजबळ साहेब यांनी येवला गट विकास अधिकारी यांना अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीच्या सूचना दिल्या. मात्र संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्याने ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे येवला गट विकास अधिकारी यांनी पत्रात कळवले. तसेच या प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक 12 व 13 ऑगस्ट रोजी संबंधित व्यक्तीस येत्या 48 तासात कांदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण स्वतः काढून घेण्याचे आदेश दिले. न काढल्यास ग्रामपंचायतीला अतिक्रमण हटविण्यासाठी मंजुरी दिली असे येथील ग्रामसेवक यांनी कळविले. म्हणून दिनांक 13 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने उपोषणकर्ते यांना न्याय मिळाल्याने येवला पंचायत समितीसमोर सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी ग्राम अधिकारी, विस्तार अधिकारी, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संजय गवारे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाजीराव देवडे, प्रदेश महिला कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे, ब्रिक्स महिला जिल्हा अध्यक्ष मल्लेखा शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा पटेल, जिल्हा मीडिया अध्यक्ष बाबासाहेब बोंबले, जिल्हा संघटक गोरख बोराडे, उपजिल्हा अध्यक्ष सुखदेव शेटे, शहर अध्यक्ष भगवान जाधव, शहर उपाध्यक्ष शिव आनंद येवला, कार्याध्यक्ष अर्जुन देवरे, तालुका उपाध्यक्ष कदम बाबा, युवक तालुका अध्यक्ष निखिल जाधव आदीसह ठाणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, येवला.